विषय आहे ना छोटा आहे, पण त्याची लिंक थोडी लागत नाही, म्हणून अगदी तुम्हाला जर आळस आला असला तर उद्या घेऊ, आणि जर तुम्हाला असला उल्हास तर आत्ता घेऊ. हा परिच्छेद पूर्ण करू, चालेल ना? थोडंसं या ठिकाणी मी ब्रह्म आहे असं ज्ञान कोणाला होतं? आभासाला होतं. हे शिष्याला चांगलं कळून आलं आभासाच्या 7 अवस्था सांगितल्यानंतर. हा, जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविते देवी कुबेर हि तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मदचे माझे होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या अशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अरं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा. आता आभासाच्या 7 अवस्था शिष्याने श्रवण केल्या आणि त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे हे ज्ञान आभासाला होऊ शकतं, किंवा ब्रह्म मी आहे ही चिदाभासाची कितवी अवस्था आहे? 5वी अवस्था आहे, की ज्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. हे त्याला चांगलं कळलं. तो म्हणतो काय, आता मला अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर त्याला सांगतात की ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी तुला बाह्य पदार्थ ज्ञान, बाह्य घटादी पदार्थ कसे आहेत त्यांचं ज्ञान होण्याची रीती सांगतो. ते आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. तर हे सांगताना बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतात. मी सुरुवातीपासून वाचतो म्हणजे सरळ लिंक लागेल. अंतःकरणवृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. पहिल्यांदा घटादी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतात. जर वेग झाला तर मला कमी करायला सांगा, याच्यामध्ये कळालं तर आपण पुढं जाऊ. जेवढे आहेत त्यांना आता हा तरंग तर तुमचा परीक्षेला होऊन गेलेला आहे. 3ऱ्या वर्षाला 4था तरंग झाला नव्हता का तुमचा? 3च तरंग होते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आता मग हे पहिल्यांदाच ऐकताय तुम्ही, तर चांगलं लक्षात ठेवा. आता जेव्हा बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं, उदाहरणार्थ घटाचं ज्ञान करायचं, त्यावेळेला आपल्या अंतःकरणाचा परिणाम होतो, त्याला वृत्ती म्हणतात. तर ही अंतःकरणाची वृत्ती नेत्रादी इंद्रियांच्या द्वारा, कारण बाहेर जायला तिला द्वार पाहिजे, तर अंतःकरणाची वृत्ती नेत्रादी इंद्रियांच्या द्वारा बाहेर ज्या ठिकाणी घट आहे त्या घटादी देशापर्यंत जाते. मुशीमध्ये ओतलेला सोन्याचा रस जसा मुशीच्या आकाराप्रमाणे होतो त्याप्रमाणे वृत्ती घटाकार होते. आपण एखादी मूस जर मातीचं किंवा त्या धातूचं असणारं एक पात्र आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण सोन्याचा रस, सोनं वितळवून ओतलं तर ते मुशीचा जो आकार आहे तो त्याच्या रसाला प्राप्त होतो. तशी अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाह्य घटादी देशापर्यंत जाते. त्यावेळेला त्या वृत्तीला सुद्धा काय होतं, त्या ती वृत्तीसुद्धा काय होते, त्या घटाच्या आकाराची होते. म्हणजे घटाचा जो आकार तोच वृत्तीला आकार प्राप्त होतो. त्याप्रमाणे वृत्ती घटाकार होते. अंतःकरणाची कोणतीही वृत्ती आभासास येत असते. आता अंतःकरणाची वृत्ती घटादी देशापर्यंत गेली, घटाच्या आकाराची झाली. पण अंतःकरण जिथं असेल तिथं अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य आहे की नाही, आणि तिथं त्या अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये प्रतिबिंब आहे. म्हणजे अंतःकरण वृत्ती घटाकार झाली, त्या घटाकार झालेल्या वृत्तीमध्ये घटाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्येही चैतन्याचं प्रतिबिंब आहे की नाही, म्हणजे चिदाभास त्या ठिकाणी आहे. अंतःकरणाची कोणती वृत्ती आभास सहित असते. अंतःकरणाची कोणती वृत्ती म्हणलं का ते आभासाने युक्त, आभासाने सहितच, म्हणजे तिच्यामध्ये आभास हा असणारच. कारण अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्ती स्वच्छ आहे. आता तुम्ही म्हणाल ते जसं आरशामध्ये प्रतिबिंब पडतं, भिंतीमध्ये पडत नाही, तसं अंतःकरणाच्या ठिकाणीच आभास का पडतो? तर अंतःकरण वृत्ती हे काय आहे, अपंचीकृत पंचमहाभूतांच्या
आपलं बरोबर ना, पंचकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं आहे, अर्थात ते स्वच्छ आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या कुटस्थ चैतन्याचं काय होतं, प्रतिबिंब पडतं, म्हणजे चिदाभास रूपाने प्रतिबिंब पडतं. जिथं जिथं अंतःकरण वृत्ती आहे तिथं तिथं त्या अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब किंवा चिदाभास आहेच. आता अंतःकरण वृत्ती घटाकार झाली तेव्हा चिदाभास सुद्धा त्या घटाच्या आकाराचा झाला की नाही, असंच आपल्याला मानावं लागतं. बरं, अंतःकरणात कसं काय प्रतिबिंब पडतं, तर अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून त्याची वृत्ती स्वच्छ आहे. अंतःकरण स्वच्छ आहे आणि वृत्ती तरी काय आहे, अंतःकरणाचा परिणाम आहे. जसं कारणाचे गुण असतात तेच कार्यामध्ये येतात. अंतःकरण स्वच्छ आहे म्हणून अंतःकरणाची वृत्ती सुद्धा काय आहे, स्वच्छच आहे. याकरिता तिच्यातही आभास असतो आणि या कारणामुळं तिच्यात म्हणजे कोणात, अंतःकरण वृत्तीमध्ये देखील आभास असतो. घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहे. आता त्यांना काय सांगायचे, घटादी विषयांचं ज्ञान कसं होतं हे सांगायचे. आता हे घटादी विषय पदार्थ जेवढे असतात तेवढे तमोगुणाचे कार्य असतात. क्रिया जी असते ती रजोगुणाचं कार्य असते आणि ज्ञान असतं ते सत्वगुणाचं कार्य असतं. आता घटादी विषय झाले. घटादी विषय कोणत्या, प्रकृतीच्या तमोगुणापासून हे सर्व पदार्थ निर्माण होतात. अर्थात घट कोणाचं कार्य आहे, प्रकृतीच्या तमोगुणाचं कार्य आहे. घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचे कार्य आहेत म्हणून स्वरूपाने जड आहेत. जे अविद्येच्या तमोगुणाचं कार्य आहे ते स्वरूपानेच काय आहे, जड. जड कशाला म्हणतात, ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतराचंही ज्ञान नाही. म्हणजे याचा अर्थ घट कसा झाला, अविद्येच्या तमोगुणाचं कार्य म्हणून तो काय झाला, जड झाला. आता पुढं असलेले त्या घटाधिकाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण आहे. घटाधिकांच्या ठिकाणी काय आहे, घटाधिक काय आहे, तमोगुणाचं कार्य आहे आणि अंतःकरण वृत्ती काय आहे, सत्वगुणाचं कार्य आहे म्हणून तिच्यामध्ये ती कशी आहे, स्वच्छ आहे. आणि घटादी पदार्थ स्वच्छ आहेत का, नाही. ते तमोगुण म्हणजे तमोगुण कसा असतो, मलिन असतो. त्यामुळे त्या मलिन तमोगुणाचं ते कार्य असल्यामुळं ते घटरूपी कार्य स्वच्छ नाही, म्हणजे ते कसं आहे, जड आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. त्याला स्वतःचं ज्ञान आहे का इतराचं ज्ञान आहे, अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाने त्याला काय केलेलं आहे, आवरण केलेलं आहे, आच्छादित केलेलं आहे. म्हणून घटाच्या ठिकाणी काय आहे, अज्ञानही आहे आणि आवरणही आहे. ठीक आहे ना, इथपर्यंत. हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो शिष्य म्हणतो, अहो अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याश्रित असून त्या चैतन्यासच आवरण करते असे मागे सांगितले आहे. मागं तर तुम्ही सांगितलं अज्ञान आणि आवरण, बरोबर ना, कारण अज्ञान हे जड आहे आणि त्या अज्ञानाचं काय आहे, आवरण, अर्थात ते सुद्धा काय आहे, जड. मग जड अज्ञानाने केलेलं जे आवरण आहे ते आवरण कोणीतरी चेतनाच्या आश्रयाने राहील ना. जड जडाला कधी आवृत्त करू शकत नाही किंवा जड जडाला कधी कारण होत नाही किंवा जड जडाला कधी अधिष्ठानही होत, आश्रय होत नाही, अधिष्ठानही होत नाही किंवा कारणही होत नाही. त्याला काय लागतं, आश्रय कसा लागतो, चेतन लागतं. आता तुम्ही काय म्हणलं, घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण आहे. अज्ञान आणि आवरण हे कसे जड आहेत आणि ते कोणाच्या ठिकाणी आहेत, घटाच्या ठिकाणी. मग जड घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण कसे राहतील, कारण जड जडाला कधी आश्रय होत नाही, अशी स्थिती आहे की नाही. म्हणून आता शिष्याला शंका आली की तो म्हणतो, अहो तुम्ही मागच सांगितलं अज्ञान किंवा आवरण हे कोणाच्या आश्रयाने राहणार, चैतन्याच्याच आश्रयाने राहणार. जरी भ्रमात्मक पदार्थ असला तरी त्या भ्रमात्मक पदार्थाला तो जरी जड असला तरी त्याला अधिष्ठान काय लागतं, चेतनच लागतं. आता तुम्ही सरळ सांगतात घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण राहतं, म्हणजे अज्ञान आणि आवरणाचं अधिष्ठान कोण झालं, घट झाला, असं तुमचं बोलण्याचा आशय झाला की नाही. आणि मागं तुम्ही काय बोलले होते, अज्ञान आणि आवरण हे चेतनाच्या आश्रयावाचून राहूच शकत नाही, असं तुम्हीच पूर्वी बोलले होते. याला म्हणतात पूर्वापर विरोध नावाचा दोष तुमच्या ठिकाणी येतो, असे मागे सांगितले आहे. आणि आता घटादी मागं काय सांगितलं, पदार्थ आवरण आणि अज्ञान ही त्या अज्ञान आणि आवरण काय, ज्या पदार्थाचं अज्ञान आणि आवरण असतं त्या पदार्थाच्या अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याच्या आश्रयानेच ते अज्ञान आणि आवरण राहतात असं सांगितलं. आणि आता बोलतात काय, आता घटादी जड पदार्थांच्या ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहेत असे सांगता. आणि आता तर सांगता की कोणाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण, घटाच्या. आणि घट कसा आहे, जड, म्हणजे अज्ञान आवरण कोणाच्या आश्रयाने राहिले, जडाच्या. आणि मागं काय सांगता, त्या अज्ञान आणि आवरण हे जड असल्यामुळं त्याचा आश्रय किंवा त्याचं अधिष्ठान हे काय पाहिजे, चेतनच आहे. आणि त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याच्या आश्रितच. समजा जर तुम्हाला घटाचं अज्ञान असेल तर ते कुठं राहिलं, घटोपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्या, बरोबर ना, त्या अविद्याच्या आश्रयाने काय राहिलं, घटाचं अज्ञान आणि आवरण राहिलं, असंच बोलले होते ना. मग
हा, पण कोणतं चैतन्य? घट उपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचाच परिणाम आहे त्या, बरोबर ना? त्या अविद्येचाच परिणाम काय आहे? त्या घटाचं नाही का, कसं म्हणता येईल? हा हा हा, त्या रज्जू सर्पाच्या ठिकाणी सांगितलं होतं की रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान. मग तिथं तुम्ही रज्जू अधिष्ठान म्हटले होते का? रज्जूपहित चैतन्य अगोदर सांगितलं रज्जू, पण तुम्ही काय म्हटले? तुम्हाला समजून देण्यासाठी सांगतो. खरं आश्रय कोण आहे? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे, असं तुम्ही मागच सांगितलं. आणि आता पुन्हा काय सांगता की या ठिकाणी घटाच्या आश्रयाने अज्ञानाने आवरण राहतं, असं तुम्ही सांगता. तर हे कसं काय बरं, याचं उत्तर देतात श्रीगुरू सांगतात. याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी तुला असे विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगतेवेळी आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या, त्यावेळी तू ही शंका का केली नाहीस? ते म्हणतात हे तू कधी विचारायला पाहिजे होतं. आता तू काय म्हणतो? जड असणारं अज्ञान आणि आवरण हे घटाच्या आश्रयाने राहीलच, जड घटाच्या आश्रयाने राहीलच कसं? पाठीमागं आम्ही अज्ञान आणि आवरण ह्या कोणाच्या अवस्था सांगितल्या होत्या? आभासाच्या, चिदाभासाच्या अवस्था सांगितल्या. तेव्हा तू म्हणायला पाहिजे ना चैतन्याच्या आश्रयाने राहतं. अज्ञान आणि आवरणाला आश्रय कोण आहे? अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. आणि तू खुशाल आमचं सर्व ऐकून घेतलं, त्याच वेळेला तू म्हणायला पाहिजे होतं का चिदाभासाच्या ठिकाणी अज्ञान आवरण कसं राहिलं? त्याला अधिष्ठान कोण पाहिजे? चिदाभास का चैतन्य पाहिजे? चैतन्य पाहिजे. ही शंका तू मागच करायला पाहिजे होती, त्यावेळी तू का केली नाही, असं त्याला गुरु विचारतात. याचे हां हां हा, त्यांनी दिले ना उत्तर. जड असता तर मला शंका आली होती, पण मला वाटलं तो चैतन्याचा आहे असं तो म्हणतोच ना पुढं. तर इथपर्यंत लक्षात आलं ना की त्याला म्हणतात ही शंका तो कधी करायला पाहिजे? जेव्हा आम्ही चिदाभासाच्या 7 अवस्था सांगताना प्रथमच विधान केलं की अज्ञान आणि आवरण ह्या चिदाभासाच्या अवस्था आहे, म्हणजे त्यांचा आश्रय कोण आहे? चिदाभास आहे अज्ञान आवरणाचा. त्याच वेळेला तू अडवायला पाहिजे होता आम्हाला की चिदाभासाच्या ह्या अवस्था कशा काय सांगता तुम्ही? तर हे अज्ञान आणि आवरण तर कोणाच्या आश्रयाने राहतं? चैतन्याच्या आश्रयाने राहतं. अशी शंका तू का बरं केली नाही पूर्वी, असं त्याला विचारतात. याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी तुला असे विचारतो, उत्तर आम्ही नंतर सांगतो पण तुलाच अगोदर आम्ही प्रश्न विचारतो की मागे आभासाच्या 7 अवस्था सांगतेवेळी आभासाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण या 2 अवस्था सांगितल्या होत्या, त्यावेळी तू ही शंका का केली नाही? त्यावेळेला ही शंका करणं उचित होतं, पण तेव्हा तू शंका केली नाही. आणि आता उशिरा तू जागा झाला आणि आता म्हणायला लागला की अज्ञान आणि आवरण घटाच्या आश्रयाने राहीलच कसं, अशी शंका केली. त्यावेळेला शिष्य त्याला उत्तर देतात श्रीगुरूंच्या प्रश्नाचं. शिष्य म्हणतो, त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थ आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्याश्रितच आहेत. आता तो म्हणतो, अहो मला त्यावेळेला मी का शंका केली नाही गुरुजी? याचं कारण असं आहे की त्यावेळेला मला खात्री होती की तुम्ही जो पूर्वी सिद्धांत सांगितला आहे ना, अज्ञान आणि आवरण यांचा आश्रय कधी जड होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी जरी तुम्ही चिदाभासाचे म्हटले तरी मी मनात असंच समजलो की कुटस्थ चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या कुटस्थ चैतन्याच्या आश्रितच हे अज्ञान आणि आवरण आहेत असं मी त्यावेळेस समजलं. मग त्यावेळेस समजलं तिथं तू म्हणायला पाहिजे होतं ना कुटस्थ चैतन्याच्या आश्रितच हे अज्ञान आणि आवरण आहे, असं मी तुमच्या म्हणण्याचा अर्थ घेतला. असं बोलला नाही तू. मी चिदाभासाच्या सांगितल्या, तू सरळ ऐकून घेतल्या असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण तो काय सांगतो शिष्य, मी मनात असंच गृहीत धरलं की काय अज्ञान आणि आवरण हे कुटस्थ चैतन्याच्या आश्रयानेच राहतात, असंच मी गृहीत धरलं. तर मग तेव्हा का नाही मला सांगितलं? तर तो सांगतो, आभास चेतन आहे म्हणून त्यास कुटस्थाश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. परंतु आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे की नाही? मग चैतन्याचा असल्यामुळे तो काय आभास कसा आहे? चेतन आहे. आणि तो त्याला काय एवढे सोयीसुतक नाही का जर आभासाला चेतन म्हटलं तर लगेच द्वैतापत्ती येईल. याचं त्याला काय करायचं? तो म्हणतो आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. म्हणून आभास सुद्धा काय आहे? चेतनच आहे. पण मला तेव्हा असं वाटलं की या ठिकाणी अज्ञान आणि आवरण हे कुटस्थ चैतन्याच्या आश्रयानेच राहतात, पण हा आभास जो आहे तोही कसा आहे?
चेतनच आहे, चैतन्याचा असल्यामुळे तोही चेतनच आहे. त्या आभासाने काय केलं, ह्या कुटस्थाश्रित असणारं जे अज्ञान आणि आवरण याचा चेतन असणाऱ्या आभासाने काय केला, अभिमान धारण केला. हे अज्ञान आणि आवरण कोणाचं आहे, माझं आहे असं त्यांनी समजलं. बरं, समजलं तरी हरकत नाही, कारण तो काय आहे, चेतन आहे. तो चेतन असल्यामुळं जडाच्या आश्रयाने कशा राहतील अशी शंका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं तो म्हणतो. ठीक आहे ना. म्हणून त्यास कुटस्थास्थित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. जो चेतन आहे तो अभिमान धारण करू शकतो. मग त्या अज्ञान आवरणाचा वास्तविक कुटस्थ चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान त्या ठिकाणी चिदाभासाने धारण केला, म्हणून मी त्या ठिकाणी विचारलं नाही. पण आता तुम्ही काय म्हणायला लागले, चिदाभासाचं ठीक आहे अवस्था, अज्ञान आणि आवरणात चिदाभासाच्या ठिकाणी राहतात, हे म्हणणं बरोबर आहे, कारण तो चेतन आहे म्हणून. पण तुमची मजल आता कुठं आली, घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण राहतं. अर्थात घटाला कोणी म्हणेल का चेतन, घट तर काय हे जड आहे. आणि तुमचा सिद्धांत आहे की अज्ञान आणि आवरण हे चैतन्याच्या आश्रित असतात, आणि आता सांगता की घटाच्या म्हणजे जडाच्या आश्रित असतात, हे म्हणणं योग्य नाही. आणि असं जेव्हा तुम्ही बोललो तेव्हा योग्य वेळेला मी बोललो, किंवा तुम्ही म्हणता घटाच्या आश्रित अज्ञान आणि अज्ञानाचं आवरण राहतं, हे म्हणणं बरोबर नाही, किंवा हे शंका येण्याला आता काय हे स्थळ आहे, म्हणून मी योग्य शंकास्थलीच या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे. याच्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा दोष नाही. पण घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही. चिदाभासाला अभिमान होईल की अज्ञान आणि आवरण माझी अवस्था आहे, पण घटाला होईल का अभिमान होणं, संभवनीय नाही. म्हणून आता शंका आली. म्हणजे मला जी शंका आली ती शंका काय अस्थानी आहे का योग्य आहे, योग्य आहे, अनुचित नाही. आता श्रीगुरु कसं सांगतात बघा. श्रीगुरु म्हणतात, अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे, आभास किंवा घटादी पदार्थ नाही. खरं सांगू का तुला, अज्ञानाचा आश्रय कोण आहे, चैतन्यच आहे. चिदाभास सुद्धा अज्ञानाचा आश्रय नाही, आणि घट सुद्धा चैतन्यात आपलं अज्ञान आवरणाचा आश्रय नाही, कारण ते अज्ञानाचे कार्य आहेत. जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. आता ते म्हणतात अज्ञानाचं कार्यच आहे की नाही, कोण, चिदाभास आणि घट हे दोन्ही काय आहे, अज्ञानाचं कार्य आहे. आणि जे अज्ञानाचं कार्य आहे ते अज्ञानाचं आश्रय होऊ शकत नाही. जे कार्य असतं, ज्या कारणापासून जे असे स्वामी महाराज सांगायचे, ज्या कारणाचं जे कार्य असतं ते कार्य त्या कारणाचं कारण कधीही होऊ शकत नाही. ज्या कारणाचं जे कार्य असतं ते कार्य त्या कारणाचं कारण कदापि होऊ शकत नाही. तसं इथं सांगतात, अज्ञानाचे कार्य जे आहेत ते जे ज्याचे कार्य असते त्याचा आश्रय होऊ शकत नाही. जे नाम कोण, जे चिदाभास आणि घट हे काय आहे, अज्ञानाचं कार्य आहे, आणि त्या अज्ञानाचा आश्रय होऊ शकतील का, नाही. म्हणजे पिता किंवा मातेपासून उत्पन्न झालेला मुलगा हा त्या माता पित्यांचं कारण कधीही होऊ शकत नाही. ज्या मातीचा घट कार्य असतो त्या मातीच तो घट आश्रय होत नाही. आता मातीचं कार्य कोण आहे, घट, आणि तो घट मातीला आश्रय होईल का मातीच घटाला आश्रय आहे, मातीच घटाला आश्रय. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. आता अज्ञानाचा आश्रय कोण आहे, अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं आणि ते आच्छादित कोणाला करतं. मग आश्रय आणि विषय अज्ञानाचा कोण आहे, चैतन्यच आहे. मग चैतन्याचा अज्ञानाचा आश्रय पुन्हा दुसरं जड पदार्थ आहे असं म्हणता येईल का, नाही. कारण अज्ञान म्हटलं की अज्ञानाचा आश्रय कोण असणार आणि अज्ञानाचा विषय कोण असणार. इथं विषय करणं म्हणजे काय करणं, जाणणं का आच्छादित करणं, आच्छादित करणं असा या विषय पदाचा अर्थ आहे. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. बघा, चैतन्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे हेच अज्ञानाचे चैतन्याच्या ठिकाणचे आवरण. आता अज्ञानाचं आवरण म्हणजे काय, चैतन्य कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. अज्ञानाने आवृत्त केलं चैतन्याला म्हणजे काय, चैतन्य सच्चिद आनंद रूप असताना त्या चैतन्याचं सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणं हेच म्हणायचं अज्ञानाचं चैतन्याच्या ठिकाणचं आवरण. चैतन्याला अज्ञानाने आवृत्त केलं याचा अर्थ काय, चैतन्य जसं आहे तसं कळू न देणं हे त्या अज्ञानाचं काय आहे, आवरण आहे. पहिल्यांदा अज्ञानाचं आवरण म्हणजे काय हे समजून घ्या, की त्या अज्ञानाचा अधिष्ठान किंवा आश्रय असणारा जो सच्चिदानंद स्वरूप आत्मा, त्या आत्म्याला जर स्वतःचं सच्चिद आनंद रूपाने भान झालं नाही तर याचाच अर्थ काय, त्याला काहीतरी प्रतिबंध आहे, कोणीतरी त्याला आच्छादित केलेलं आहे, आणि ते आच्छादित केलेलं त्याला
त्यालाच काय म्हणतात, अज्ञानकृत आवरण. ते आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान काय आहे, आवरण करण्याचं कार्य करतं आणि त्याला ते ज्ञान होऊ देत नाही. पण हे जे घट आहे ना, तो काय म्हणतो, तुम्ही आता काय सांगितलं, अज्ञानाच्या आवरणाचा आश्रय कोण आहे, घट आहे असं सांगितलं. पण म्हणतात ते आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही, कारण जड वस्तू स्वभावताच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहेत. आता तर जसं आहे ना, मेलेल्या माणसाला धोपाट्या घालण्याची काही गरज आहे का, तो मेलेलाच आहे की नाही. तर हे हा जे घटादी पदार्थ आहे हे मुळातच जड आहेत, ज्ञानशून्य, त्यांना काही ज्ञान होतच नाही. मग त्याच्यावर पुन्हा अज्ञानाचं आवरण घालून काय उपयोग आहे त्याच्यामध्ये. तसं सांगतात, आवरण घटादी जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरुरी नाही. आवरण कुठं तुम्हाला म्हणावं लागेल, चैतन्याच्या ठिकाणी आवरण, कारण त्या आवरणाने काहीतरी कार्य साधलं. काय साधलं, सच्चिदानंद रूपाने त्याचं ज्ञान होऊ दिलं नाही. पण घटादी पदार्थांच्या ठिकाणी अज्ञानाच्या आवरणाची कल्पना करण्याचीच काही गरज नाही, कारण मुळातच ते काय आहेत, मुळातच त्यांना ज्ञान नाही, मुळातच ते काय आहेत, ज्ञानशून्य आहेत. कारण जड वस्तू स्वभावातच आवृत्त म्हणजे ज्ञानशून्य आहेत. घटादी जड वस्तूच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण मानण्याची गरज नाही. त्याचं कारण त्या स्वभावानेच काय आहे, जन्मताच त्या काय आहेत, जड किंवा ज्ञानशून्य आहेत. ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून त्याचे तोंड बांधणे योग्य आहे, मुख्याचे तोंड बांधण्याची गरज नाही, आहे की नाही. एखादा मनुष्य बोलणारा असेल तर मग त्याचं तोंड बांधायचं, मुखाचं आहे तर त्याला काय करायचं, तोंड बांधण्याची गरज आहे का. त्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण असण्याची जरुरी नाही, हे सर्व खरे. घटादी पदार्थाच्या ठिकाणी अज्ञान आणि आवरण असण्याची गरज आहे का, गरजच नाही. परंतु चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थाचंही आवरण करते. वास्तविक अज्ञानाने घटाला आवरण करण्याची गरज आहे का, नाही. मुख्या माणसाला त्या ठिकाणी तोंड दाबण्याची गरज आहे का, नाही. बोलत असला तर तोंड दाबण्याची गरज आहे. तसं मुळातच ज्ञानशून्य असणारं जे घटादी पदार्थ त्याच्यावर अज्ञानाचं आवरण होण्याची गरज आहे का, नाही. पण हे अज्ञान बेट असं आहे की ते काही अघटित घटना पटीयशी, ते अज्ञान असं आहे का निष्कारण असं करतं, त्या आश्रयावर राहतं, त्या सच्चिद आनंद स्वरूप असणाऱ्या चैतन्याला तर काय करतं, ते आवृत्त करतं. पण त्याच्याद्वारा प्रकाशित होणारे जे घटादी जड पदार्थ आहे ना, त्यालाही आवृत्त करतं. तुम्ही म्हणतात की नाही, मला मी घट जाणत नाही म्हणजे त्यांनी त्याच्यावर आवरण केलंच की नाही. काय करतं, इकडं जसं सच्चिदानंदाला आवरण करतं तसंच ते काय करतं, चैतन्याच्या अधिष्ठानावर असणारे जे घटादी मुळातच जड पदार्थ आहे त्यांनाही कारण नसताना ते आवृत्त करतं. का तुम्ही म्हणा, कारण नसताना का आवृत्त करतं, हे तर अज्ञानाचा काय हा स्वभावच आहे. कारण नसलं तरी ते करतं त्याला, कारण हा अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. परंतु चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून आवश्यकता नसताही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपतः जड पदार्थाचंही आवरण करते. त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणारे घटादी जड पदार्थ त्यांनाही आवृत्त करतं आणि त्या चैतन्याला देखील आवृत्त किंवा आच्छादित करतं. असा अज्ञानाचा विलक्षण स्वभाव आहे. आता काय करावं त्याला, काय स्वभाव दुरतिक्रम, स्वभावाचं काही कोणाला उल्लंघन करता येत नाही. आता बघा, दीपप्रकाशावर आवरण घातले असता दीपप्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते. आता बघा, एखादा कंदील आहे, तो कंदील काय करतो, आपल्याला घटपटादी त्याच्या प्रकाशात असणाऱ्या सगळ्या वस्तू दाखवतो. आणि जर आपण त्याच्यावर एखादी काळी घुंगडीच त्या कंदिलावर टाकली तर आपल्याला तो कंदील दिसायचा बंद होतो का, त्याच्या प्रकाशित असणार त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या बाहेरचे पदार्थ दिसण्याचे बंद होतात, दोन्ही बंद होतात की नाही. वास्तविक आवरण कुठे घातलंय, कंदिलावर. मग आपल्याला फक्त कंदिलातली ज्योत दिसण्याचं बंद व्हावं, आहे की नाही. परंतु त्याचा स्वभाव असा आहे त्या आवरणाचा की कंदिलही दिसायचं बंद करतो, त्याच्यावर त्यालाही आच्छादित करतो आणि त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारे जेवढे पदार्थ होते त्यांच्यावरही पुन्हा काय करतो, अज्ञानाचं आवरण घालतो. का घालतो, आहे की नाही आपल्याला व्यवहारात काय हा आपल्याला अनुभव आहे.
दीपप्रकाशावर आवरण घातले असता दिव्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला जर आवरण घातलं म्हणजे आच्छादित केलं तर दीपप्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही दुसऱ्या ज्या अप्रकाशित वस्तू आहे त्यांच्यावर सुद्धा काय पडतं, आवरण पडतं. असा प्रत्यक्ष अनुभव आहे. असा आपल्याला अनुभव आहे की नाही? मग अनुभवाचा आपलाप किंवा निषेध करता येत नाही. त्याचप्रमाणे हे जसं दिव्याच्या बाबतीत आहे त्याचप्रमाणे सिद्धांत सांगतात चैतन्याश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून त्या चैतन्याश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूसही आवरण करते. का करते? तर त्या अज्ञानाचा काय आहे? स्वभाव आहे. ते चैतन्याच्या आश्रित असणारा अज्ञान ते चैतन्यालाही आवृत्त करतं आणि त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या घटादी जड पदार्थांना देखील आवृत्त करतं. म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण असे सांगितले आहे. म्हणून आम्ही काय म्हटलं की घटाश्रित काय आहे? अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? घटाच्या आश्रयाने राहतं आणि आवृत्त कोणाला करतं? घटाला करतं. म्हणजे आम्हालाही गुरुजी सांगतात, आम्हालाही माहिती आहे का अज्ञानाचं आवरण हे चैतन्याच्या आश्रितच राहतं. ही गोष्ट खरी आहे, तू अगोदर समजला. पण आम्ही जेव्हा म्हणतो का घटाच्या आश्रयाने राहतं तेव्हा चैतन्याच्याच आश्रित राहणाऱ्या अज्ञानाचा स्वभाव असा आहे की ते चैतन्याला आवृत्त करतं आणि पुन्हा इकडे बाह्य असणाऱ्या त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या घटादी जड पदार्थांना देखील आवृत्त करतं. म्हणून अज्ञानाने आवरण कोणाकडे ठिकाणी राहतं? घटादी पदार्थाच्या ठिकाणी राहतो, असा आमच्या म्हणण्याचा अभिप्राय आहे. तो चांगला जाणून घे. आम्ही का म्हणतो? अगोदर जेव्हा म्हटलं अज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अज्ञान आवरणाचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. आता आम्ही काय म्हणतो? अज्ञान आवरणाचं अधिष्ठान कोण आहे? घट. तेव्हा आमचा पूर्वीचा सिद्धांत चुकला का? बरोबर आहे. आताचा चुकला का? बरोबर आहे. आम्ही हेच सांगतो की त्या अज्ञानाच्या आवरणाचा असा स्वभाव आहे ते चैतन्याच्या आश्रित राहतं आणि ते केवळ चैतन्यालाच जर आवृत्त करत असतं आणि घटादी पदार्थांना करीतच नसतं तर आम्ही म्हटलं असतो की अज्ञान आणि आवरण घटाधिकाच्या आश्रयाने राहतीलच कसे. परंतु तेच अज्ञान चैतन्याश्रित राहणार त्याचा स्वभाव असा आहे की ते काय करतं? इकडं सच्चिदानंद स्वरूप चैतन्याला आवृत्त करतं आणि त्याच्या आश्रयाने राहणारे जे घटादी पदार्थ त्यांना सुद्धा त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या घटादी जड पदार्थांना देखील आवृत्त करतं. म्हणून अज्ञानकृत आवरण हे घटाधिकांच्या ठिकाणी आहे असं आम्ही म्हणतो. तुला समन्वय कळाला आमच्या बोलण्याचा? असं त्याला गुरुजी सांगतात. म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले. असो, आता बघा इतकं चिंतन झालं. असो, अज्ञानाने आवरण केलेला घट त्यास आभाससहित अंतकरणाची वृत्ती व्यापते. आता बघा पहिल्यांदा घट काय झाला? आता अज्ञानाने आवृत्त म्हणजे मला घटाचं ज्ञान नाही. मग आता ह्या घटाचं तिने काय सांगितलं? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली, बरोबर आहे ना? आता या ठिकाणी आपल्याला सांगतात की होतं कसं, ही सगळी घटना घडते कशी? तर काय? अज्ञानाने आवरण केलेला घट त्यास आभासासहित अंतकरणाची वृत्ती व्यापते. आता काय होतं? पहिल्यांदा जो घट आहे आपल्याला आता घटाचं ज्ञान नाही आणि आपल्या अंतकरणाची वृत्ती, बरोबर ना? आपल्या अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा घटादी देशापर्यंत गेली. त्या घटादी देशावर दोन आवरण आहेत. एक आहे अंधकाराचं आवरण आणि एक आहे अज्ञानाचं आवरण. प्रकाशाच्या साहाय्याने काय झालं? अंधकाराचं आवरण दूर झालं. आता आवरण कोणाचं आहे? आपला अज्ञानाचं आवरण आहे. आता आपली अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा ज्या घटादी देशापर्यंत गेली आणि घटादी देशापर्यंत गेल्यावर वृत्तीचं काम काय आहे? त्या वृत्तीचं काम आहे की त्याच्यावर असणारं जे अज्ञानाच्या आवरणाचा काय करायचा? भंग. आणि त्या अज्ञान आवरणाचा भंग केला की मग खाली वृत्ती काय करते? अज्ञान आवरणाचा भंग होतं. भंग कधी झाला म्हणायचा? ती वृत्ती त्या घटाच्या आकाराची होते. अज्ञान आवरणाचा भंग करून वृत्ती काय होते? घटाच्या आकाराची होते. ठीक चाललंय ना? बघा, अज्ञान आणि आवरण केलेला घट त्यास आभासासहित अंतकरणाची वृत्ती व्यापते. आता जेव्हा वृत्ती तिथं जाते तेव्हा काय ती एकटी वृत्ती जाते का आभासासहित वृत्ती जाते? मग आभासासहित गेलेली वृत्ती काय करते? त्या घट पदार्थाला व्यापते. त्यात जो वृत्तांश आहे तो घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो. घटादी वृत्ती जेव्हा या ना भाऊ बस वेळ आहे ना? थोडा वेळ आहे ना? तर आता घटातील वृत्तीचं काय? घटावर काय आहे? अज्ञानाचं
आवरण आहे आणि त्या वृत्यांश जो आहे, त्या अंतःकरणाचा वृत्यांश जो आहे तर तो काय करतो, अंतःकरणाची वृत्ती काय करते, घटावरील असणारा जो अज्ञानांश, त्या अज्ञानांशाची निवृत्ती करते किंवा त्या अज्ञानांशाचा भंग करते, अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. बरं, आता वृत्ती जाती तर चिदाभासय असतो की नाही, चिदाभासय असतो आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटादी जड पदार्थांचे ज्ञान करून देतो. वृत्ती फक्त, वृत्तीचं काय कार्य आहे, आवरण भंगार्था वृत्ती, ती फक्त आवरणाचा भंग करते. बघा आतापर्यंत सगळं बघा म्हणजे दिसलं आपल्याला तर काही त्याच्यामध्ये वाढ. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा घटादी देशापर्यंत जाते. त्या घटाच्या ठिकाणी 2 आवरणं असतात, पैकी एक अंधकाराचं आवरण आणि अज्ञानाचं आवरण. अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या साह्याने दूर होतं आणि त्या अज्ञानाचं जे आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण कोण करते, वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती. जेव्हा घटाकार होते तेव्हा त्या घटाकार झालेल्या, बरोबर आहे ना, घटादी देशापर्यंत जाऊन घटाकार झालेल्या वृत्तीतील घटाकार वृत्ती झालेली वृत्तीतील वृत्यांश जो आहे तो काय करतो, अज्ञान आवरणाचा भंग करतो. आणि जिथं अंतःकरण वृत्ती तिथं कोण आहे, चिदाभास. आणि तो चिदाभास काय करतो, त्या जड असणारा हा अयम घटा, हा घट आहे असं ज्ञान करून देतो. थोडक्यात 2 कार्य झाली. वृत्यांशाने काय केलं, आवरण भंग केला आणि त्या वृत्तिस्थ असणाऱ्या चिदाभासाने अयम घटा ह्या घटाचं ज्ञान करून दिलं की हा घट आहे. ठीक आहे ना. आता बघा, आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटादी जड पदार्थाचे ज्ञान करून देतो. इथपर्यंत आलं ना लक्षात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. आपण काय म्हणतो सारखं आपल्याला चाललेलं आहे, अंतःकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि अंतःकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच आपण काय म्हणतो, चिदाभास असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना. आता या ठिकाणी काय सांगतात ते बघा, सर्वात महत्त्वाचं इथं याचा स्पष्ट, आतापर्यंत हे घटाचं ज्ञान कसं होतं आपण पाहिलं की नाही, ह्या सर्वाचा सारांश सांगतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. आता काय हे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य ते सामान्य आहे की नाही, ते सामान्य, परंतु ते सामान्य कशामुळे विशेष भावाला आलं, अंतःकरण उपाधीमुळे ते काय झालं, विशेष भावाला आलं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, अंतःकरणात प्रतिबिंब पडतं किंवा त्याला चिदाभास म्हणतात. चिदाभास हे काय आहे तर अंतःकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं की जे सामान्य आहे त्या सामान्य चैतन्य विशेष भावाला आलं की त्याला काय म्हणतो आपण, चिदाभास असं म्हणतो, आहे की नाही. म्हणजे हे जे घटपटादी पदार्थाचं ज्ञान होते कोणाला होतं, चिदाभासाला होतं. किंवा कुटस्थ चैतन्याचं जे विशेष रूप आहे त्याला ते ज्ञान होतं. लक्षात येते ना महाराज, कुटस्थ चैतन्याचं विशेष रूप कोणतं आहे, चिदाभास, आणि त्या चिदाभासाला हे ज्ञान होतं. याचा स्पष्ट अर्थ असा की आभास म्हणजे तरी काय आहे, चिदाभास म्हणजे तर काय आहे तर अंतःकरण म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. चिदाभास म्हणजे काय, चित शब्दाचा अर्थ काय आहे, ज्ञान, आणि चिदाभास सुद्धा ज्ञान आहे. पण आभास का म्हणतात, सामान्य जे असतं ते चित असतं आणि विशेष झालं की त्याला काय म्हणतात, चिदाभास म्हणतात. म्हणजे अंतःकरणामध्ये अधिष्ठान चैतन्याचं झालेलं विशेष ज्ञान, याला दुसरं नाव काय आहे, चिदाभास असं आहे. बघा, आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. ते ज्ञान अंतःकरण वृत्तीबरोबर घटापर्यंत जाते. ते जे विशेष ज्ञान आहे ते जेव्हा अंतःकरण वृत्ती जाते तेव्हा ते विशेष ज्ञान म्हणजे तो आभास तो कुठपर्यंत जातो, घटादी देशापर्यंत जातो. आणि जेव्हा अंतःकरण वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते ते तिथपर्यंत गेलं की अंतःकरण वृत्ती काय करते, आवरणाचा भंग करते आणि त्या वृत्ती काय होते, घटाच्या आकाराची होते. म्हणजे त्या ज्ञानाचंच तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञानही घटाकार होते. विशेष तिथं फक्त अंतःकरण वृत्ती गेली का ती विशेष ज्ञानासहित गेली, विशेष ज्ञानासहित गेली. पण गेलेल्या त्या वृत्यांशाने काय केलं, फक्त अज्ञान आवरणाचा भंग केला. परंतु त्या ठिकाणी विशेष ज्ञान आहे का नाही चिदाभास रूपाने, त्यांनी काय केलं म्हणजे
तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञानही घटाकार होते. वृत्ती घटाकार होते का वृत्तीतलं विशेष ज्ञानही घटाकारच होतं. कारण जिथं जिथं वृत्ती तिथं तिथं विशेष ज्ञान, तिथं तिथं आभास. ती वृत्ती जेव्हा घटाकार होते तेव्हा त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास किंवा विशेष ज्ञान हे सुद्धा घटाकार होतं. म्हणजे त्या ज्ञानासच घटाचा आकार प्राप्त होतो. अगोदर वृत्तीला घटाचा आकार प्राप्त झाला तसं त्या विशेष ज्ञानाला सुद्धा काय झाला, घटाचा आकार प्राप्त झाला. यालाच आभास घटाचे प्रकाश. म्हणजे ह्या विशेष ज्ञानाला एकदा घटाचा आकार प्राप्त झाला की त्यालाच काय म्हणतात, आभासाने घटाचं प्रकाशन केलं किंवा चिदाभासाला घटाचं ज्ञान झालं किंवा चिदाभासाने घटाचं ज्ञान करून दिलं असं त्यावेळेलाच म्हटलं जातं. इथपर्यंतची प्रक्रिया लक्षात आली बघा. यालाच आभास घटाचे प्रकाशन करतो असे म्हणतात. या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्ती व आभास या दोघांच्या व्याप्तीची जरुरी आहे. तर बाह्य पदार्थ कोणताही असो, घटपट, त्याचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला अंतःकरण वृत्तीचीही गरज आहे आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाचीही गरज आहे. कोणताही बाह्य पदार्थाचं ज्ञान झालं का त्यावेळी काय पाहिजे, अंतःकरण वृत्ती चिदाभासासहित पाहिजे किंवा चिदाभास हा अंतःकरण वृत्तीसहित पाहिजे. बाह्य पदार्थाच्या ज्ञानाला वृत्ती पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती पाहिजे, वृत्तीलाही त्याचा आकार आला पाहिजे आणि फलव्याप्ती पाहिजे. फलचं नाव काय आहे, दुसरं चिदाभास किंवा तिसरं नाव काय आहे, विशेष ज्ञान. बरोबर आहे ना. म्हणजे जर तुम्हाला बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती पाहिजे आणि फलव्याप्तीही पाहिजे. कधी, बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी. सगळं ठीक चाललंय ना. आता बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी वृत्ती व आभास या दोघांच्या व्याप्तीची जरुरी आहे. यास उदाहरण असे. आता हे उदाहरण पहा, आपण अनेक वेळेला पाहिलेलंच असेल मंगलाचरणात, पुन्हा इथं समजावून घ्या कोणी विसरलं असलं तर. यास उदाहरण, अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली असून आपणास तिचे ज्ञान करून घ्यायचे आहे. आता एकदम डोळ्यासमोर आणा ही गोष्ट. आपल्याला प्रयोग पण करता येऊ शकतो पण आपली बुद्धी प्रौढ असल्यामुळे प्रयोग करून दाखवण्याची गरज नाही. समजा आता या ठिकाणी अंधार आहे की नाही, अंधार आहे आणि अंधारात मातीचं समजा एखादं मडकं आहे आणि त्याच्या खाली एखादा पदार्थ, आपण त्या मडक्याच्या आतमध्ये एखादा पदार्थ ठेवलेला आहे. अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली आहे. इथं जड वस्तू म्हणजे वजनाने अधिक असणारी नाही. जड म्हणजे जिला स्वतःचं ज्ञान नाही आणि इतराचं ज्ञान नाही. असं समजा या घटाखाली पुस्तक ठेवलं आपण, आहे की नाही, पुस्तक ठेवलं, पुस्तक जड आहे की नाही, जड आहे. मग अंधार आहे, बरोबर, अंधारामध्ये पुन्हा एक घट आहे आणि तो घट उलटा करून त्याच्या खाली दुसरा जड पदार्थ ठेवलेला आहे. आपणास तिचे ज्ञान करून घ्यायचे आहे. आणि आता एखाद्याने सांगितलं अंधारात ठेवलेल्या ह्या घटाने आच्छादित अशा स्थळी एक दुसरा एक जड पदार्थ ठेवलेला आहे, सांग बरं तो कोणता आहे. आता असं सांगता येईल का आपल्याला, सांगता येणार नाही. मग कशी कशी प्रक्रिया करावी लागेल ते सांगतात. आपणास तिचे ज्ञान करून घ्यायचे आहे तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो, मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. आपण काय डोकं चालू की पहिल्यांदा एक हातात काठी घेऊ, ऐकला, दुसऱ्या हातात किंवा बॅटरी घेऊ आणि दुसऱ्या हातात काय घेऊ, दिवा किंवा बॅटरी घेऊ, आहे की नाही. आता अंधारातली वस्तू शोधायची म्हणल्यावर पहिल्यांदा दिवा तर न्यावा लागेल, आहे की नाही. बरं, तिथे गेलं तर हा जो घट आहे तर ह्या घटाला काय करावं लागेल, फोडावं लागेल, म्हणजे काठी पाहिजे. काठीने काय करू आपण, पहिल्यांदा त्या घट आवरणाचा काय करू, भंग करू. आणि घट आवरणाचा भंग केल्यानंतर तिथं काय अंधारात कळेल का आपल्याला, मग आपल्याला काय करावं लागेल, प्रकाशाचं साह्य घ्यावं लागेल. म्हणून सांगतात अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली असून आपणास तिचे ज्ञान करून घ्यायचे आहे तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो, मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. आलं लक्षात. आता वस्तू कळली का नाही आपल्याला हातातल्या दिव्याने. या दृष्टांतात, या आता हे कशासाठी चालले हे पहा. या दृष्टांत हा झाला सगळा दृष्टांत. दृष्टांतात काय झाले, या दृष्टांतात जड वस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोहोंचाही उपयोग आहे. जर दिव्याखाली झाकलेली जड वस्तू असेल तर तिथं ज्ञान होण्यासाठी दंड किंवा काठी पण पाहिजे आणि दिवा पण पाहिजे. ही तर गोष्ट आपल्या लक्षात आली. दोन्ही असल्याशिवाय त्याचं ज्ञान होणार नाही. येथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा. हे दृष्टांत झाला. पण इथं आपल्याला बाह्य पदार्थाचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा इथं दंड कोणता आणि दिवा कोणता, तर आपली अंतःकरण वृत्ती काय करते, दंड काय करतो, आवरणाचा भंग करतो. इथं अंतःकरण वृत्ती काय करते, अज्ञान आवरणाचा
भंग करते. म्हणून दंडस्थानी कोण घ्यावी? अंतःकरणाची वृत्ती. आणि दीपस्थानी दिवा काय करतो? त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. तसं इथं अंतःकरण वृत्ती काय झाली? दंडाच्या स्थानी झाली. आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा चिदाभास ज्ञान करून देतो की नाही? तो चिदाभास कोणाच्या स्थानी घ्यावा? दिव्याच्या स्थानी, किंवा दिव्याच्या स्थानी चिदाभास समजावा. म्हणजे जशी ती काठी काय करते? त्या असणाऱ्या घटाच्या आवरणाचा भंग करते, तशी अंतःकरण वृत्ती काय करते? अज्ञान आवरणाचा भंग करते. तिथं जसा दिवा त्या जड पदार्थाचं ज्ञान करून देतो, तसा या ठिकाणी अंतःकरण वृत्तीमध्ये असणारा चिदाभास हा काय करतो? त्या घटादी बाह्य पदार्थांचं ज्ञान करून देतो. आली ना लक्षात? येथे दंडस्थानी अंतःकरण वृत्ती आणि दीपस्थानी वृत्तीतील आभास समजावा. त्याप्रमाणे झालं का? त्याप्रमाणे घटादी ज्ञानाच्या वेळी आवरण नाशार्थ वृत्तांशाचा उपयोग आणि घटाधिकांचे ज्ञानार्थ आभासांशाचा उपयोग आहे. तसं जिथं घटाधिकांचं ज्ञान होतं तेव्हा अज्ञान आवरणाच्या नाशार्थ कोणाचा उपयोग आहे? वृत्तीचा. आणि त्या घटादी पदार्थाच्या ज्ञानासाठी कोणत्या अंशाचा उपयोग आहे? चिदाभास किंवा फल किंवा विशेष ज्ञान या अंशाचा उपयोग आहे. वृत्ती स्वतः जड आहे, मग ती दुसऱ्याचे ज्ञान कशी करून देईल? आता तुम्ही म्हणाल वृत्तीलाच काय झाले ज्ञान व्हायला? ती आवरणाचाच भंग कशी करते? अहो वृत्ती जड आहे, जडाला स्वतःचं ज्ञान नसतं आणि इतराचंही ज्ञान नसतं. त्यामुळे वृत्ती काय करणार? फक्त आवरणाचा भंग करणार. वृत्तीला हा घट आहे असं ज्ञान वृत्तीला कधीही होणार नाही. म्हणून अज्ञानाच्या आवरणाचे नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. वृत्तीचा उपयोग काय? फक्त अज्ञान आवरणाचा भंग. आणि आभास स्वतः प्रकाशरूप आहे, आणि आभास स्वतः काय आहे? प्रकाशरूप आहे. प्रकाशरूप आहे म्हणजे काय? दोन प्रकाशरूप आहे का? प्रकाशरूप चैतन्याचं ते प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब आहे. म्हणून आभास प्रकाशरूप आहे. म्हणून घटादी पदार्थांचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. घटादी पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी उपयोग कोणाचा आहे? वृत्तीचा आहे का आभासाचा आहे का दोघांचा आहे? दोघांचा आहे. आवरण भंग करण्यापुरता वृत्तीचा आहे आणि पदार्थाचं ज्ञान करून देण्यासाठी फलाचा आहे किंवा चिदाभासाचा आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली. आता नेत्रेंद्रियाच्या द्वारा कोणत्या घट पदार्थाच्या रूपाचं कसं ज्ञान होतं ही रीती आपल्याला कळली की नाही? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आपल्याला जीव जाईपर्यंत कळली का नाही? आता आहे काही शंका याच्यामध्ये? नाही. असली तर विचारा आता, आहे की नाही? आता थोडक्यात जरी कोणाचं थोडं असेल तर इथंच निराकरण होईल, नाही तर पुन्हा पहिले पाढे 55 असं होईल. हां हां. आणि मग हे जे घट आहे त्याची काठी कशी काय भंग केली? त्याचं वृत्ती कशी? सगळ्या ठिकाणी तिला चेतनाचं साह्यच आहे ना. सगळ्या ठिकाणी चेतना. इथं काठीनं केलं का नाही भंग गटाला? मग तिथं कुठं काठी जडच आहे का नाही आणि गट जड आहे का? तिथं का नाही तुम्ही शंका केली? हां हां. अहो तिथं तुम्ही लगेच समजलं. अहो जरी काठी असली काठी करते का? ते काठी हातात घेतलेलं चैतन्य आहे का नाही? तसं वृत्ती जेव्हा करते भंग तेव्हा कोणाचं? चिदाभासाचे साह्य घेतलं. मग तुम्ही म्हणा चिदाभासालाच कसं काय ज्ञान झालं? अहो वृत्तीचं साह्य घेतलेलं चिदाभासाला ज्ञान झालं असं आहे ना. असं सांगितलेलं आहे ना. साह्य घेतलेलं वृत्तीचं साह्य. वृत्तीनं तिथं चिदाभास काय स्वतंत्र होता का? स्वतंत्र चिदाभास करू शकला असता का? लक्षात आलं ना? आता तेच आता वृत्तीला तरी तुम्ही म्हणाल का वृत्तीला कोणाचं साह्य झालं? आपण एखादा मनुष्य आजारी असतो, फार विकल झालेला असतो, त्याला म्हणलं का डोळे उघडून पहा मला ओळखलं का? तो म्हणतो डोळे उघडतो म्हणतो नाही ओळखलं. का बरं? त्याची वृत्ती अंतःकरण वृत्ती त्याच्यापर्यंत जातच नाही. का जात नाही? त्याला प्राणाचं साह्य नाही. तुम्ही म्हणाल प्राणही पुन्हा जडच आहे. अहो चैतन्याचं साह्य घेतलेल्या प्राणाच्या साह्याने जाते असं त्याचा आहे की नाही? कारण सगळं कशावर आहे? सर्व चैतन्याच्या आश्रयावर आहे. हा व्यवहार आम्ही तुम्हाला समजून सांगून राहिलोय. आणि एवढं तुमचं जर असलं चैतन्याच्या ठिकाणी व्यवहारच कसला? ते अव्यवहार आहे, असंग आहे, निर्विकार आहे, तर आमचं बोलणं सुद्धा खुंटलं आहे की नाही? कशाला तुमचा मौल्यवान वेळ घेईल कोण? आणि जर घ्यायला लागलं तर कोण देईल? हा ज्ञानामृतेन तृप्तस्य. त्याप्रमाणे हां बघा आता. म्हणून अज्ञानाच्या आवरणाचे नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. तिचा म्हणजे
वृत्तीचा आणि आभास स्वतः प्रकाशरूप आहे म्हणून घटादीप पदार्थांचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली तशीच शब्दादी विषयाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती समजावी. हे झालं एक तुम्हाला सांगितलं. याच्यावरून काय आहे, शहाण्याला थोडक्यात सांगितलं तरी कळतं, काहीतरी ओळी की त्याला त्याप्रमाणे. आता तुम्ही म्हणा शब्द कसा ऐकू येतो, तेव्हासुद्धा अंतःकरणाची वृत्ती श्रोतेंद्रियाद्वारा त्या जिथे काही जिथं तुमचा ध्वनी वगैरे होत असेल त्या देशापर्यंत जाते आहे की नाही. तिथं काय असतात, 2 आवरणं असतात, एकच आवरण असतं. तिथं काय प्रकाशाचं अंधाराचं काही, अंधारातच दोन्ही ऐकू आलं तर येईलच की नाही तुम्हाला. तिथं एकच आवरण असतं. कोणतं असतं, अज्ञानाचं आवरण असतं. आणि त्या अज्ञानाचं आवरण काय कोण दूर करते, त्या देशापर्यंत ध्वनी ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या स्थळापर्यंत गेलेले जी अंतःकरणाची वृत्ती ती काय करते, अज्ञानाचं आवरण दूर करते आणि त्या वृत्तीत असणारा चिदाभास त्या शब्दाचं ज्ञान करून देतो. तसं तुम्ही म्हणा स्पर्शाचं, तर अंतःकरणाची वृत्ती काय करते, स्पर्शनेंद्रियाद्वारा त्या पदार्थापर्यंत जाते. तिथं किती आवरणं असतात, 2. एकच आवरण असतं आहे की नाही. अंधारात जरी आपल्याला साप वगैरे एखादा पदार्थ तर लगेच आपण साप म्हणतो, तेव्हा डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे नाही, त्या याच्यावरून स्पर्शावरूनच आपण करतो ना. तिथं अंधकारण अज्ञानाचं काही नाही, आपलं प्रकाशाचं काही नाही. स्पर्शनेंद्रियाद्वारा अंतःकरणाची वृत्ती त्या जो काय त्याला म्हणायचं जो पदार्थ आहे ज्याचा आपल्याला स्पर्श अनुभव होतो त्या पदार्थापर्यंत जाते आहे की नाही. तिथं एक आवरण असतं अज्ञानाचं. ती कशाने दूर करते, ते कोण दूर करते, वृत्ती दूर करते आहे की नाही. त्याचं अज्ञानाचं आवरण कोण दूर करते, वृत्ती. आणि त्याच्यातमध्ये असणारा चिदाभास काय करतो, त्या पदार्थाच्या स्पर्शाचं ज्ञान करून देतो. हा पदार्थ मृदू आहे का कठीण आहे याचं तो ज्ञान करून देतो. म्हणजे नाही तर बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती म्हणजे फक्त घटच आहे का, घटाचं तर रूप आहे फक्त. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहे की नाही. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या सुगंधाचं ज्ञान होईल तेव्हा अंतःकरणाची वृत्ती कर्णेंद्रियाद्वारा त्या फुलापर्यंत जाईल की नाही, आहे की का घ्राणेंद्रियाद्वारा जाईल, घ्राणेंद्रियाद्वारा जाईल आहे की नाही. आणि त्या पदार्थावर किती आवरण आहेत, एकच आहे. ते कशाचं आहे, अज्ञानाचं. ते कोण दूर करील, आणि तिच्यामधला चिदाभास काय करील, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती कळली का नाही, चांगल्या प्रकाराने कळली. म्हणून म्हटलं की एका त्याचं भरपूर ते वृत्ती तिथपर्यंत जाते का ते कण तिथपर्यंत येतात असं त्यांनी न्यायिकांनी सांगितलं की त्या ठिकाणी ते जे छोटे छोटे पराकण आहे ते इथपर्यंत येतात असं सांगतात. पण का खरी प्रक्रिया अशी घ्यायची की अंतःकरण वृत्ती त्या देशापर्यंत तो पदार्थ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जाते. त्यांनी सांगितलं सुगंधाचे कण इथपर्यंत येतात असं सांगितलं. आपल्या ह्या पद्धतीनं काय सांगावं लागेल, अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत कुठेही जिथं गंध असेल तिथपर्यंत अंतःकरणाची वृत्तीच गेली का नाही. फुलापर्यंत नसली गेली तरी सुगंध ज्या देशात आहे त्या देशापर्यंत गेली की नाही. जिथं तुम्हाला सुगंधाचा अनुभव आला त्या देशापर्यंत तर गेली की नाही. आणि अज्ञानाचं आवरण कोणी दूर केलं आणि सुगंधाचं ज्ञान कोणी करून दिलं, दोन्ही. ज्या इंद्रियाने ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याच्या अभावाचं पण ज्ञान होतं. हा नियमच आहे त्याचा. हा ज्ञान होईल आणि जवळ असेल तर त्याच्या भावाचं ज्ञान होईल. हा त्याला तो विचित्रंग न्याय मानलेला आहे. एक आपण पाण्यामध्ये दगड टाकलं, एक लहर होती, ती लहर नष्ट होते आणि दुसऱ्या लहरी उत्पन्न होतात. वृत्ती प्रभाकरमध्ये आहे याचं चिंतन नाही. सगळ्या विचित्रंग न्याय त्याला म्हणतात. पाण्यातली एक लहर नष्ट होती, दुसरी लहर ती त्याच्या पुढची लहर उत्पन्न करतो. तसा शब्द आहे ना, तो नाश पावतो, पण तो नाश पावतो दुसऱ्या शब्दाला उत्पन्न करतो, तो तिसऱ्या शब्दाला उत्पन्न करतो, मग तो तुमच्या कर्णेंद्रियापर्यंत येतो. आणि मग त्यावेळेला तुम्ही काय करता, त्या शब्दाच्या आवरणाचा भंग तुमची अंतःकरण वृत्ती त्या श्रोतेंद्रियाद्वारा आवरणाचा भंग करून त्या शब्दाचं ज्ञान करून देते. आता तो शब्द दूरदेशापर्यंत वरती जाते का ते विचित्रंग न्यायाने श्रोतेंद्रियापर्यंत येतं. हा विषय गौण आहे म्हणजे एकदम. त्याचं नैयायिक लोक जे ते वेगळ्या वेगळ्या प्रकाराने चिंतन करतात असं आहे. तुम्हाला काही जरी झालं तर पण इंद्रिय आणि विषयांचा संबंध होऊनच ज्ञान होतं आणि ते अंतःकरण वृत्तीलाच होतं आणि ते आवरण भंग करूनच होतं आणि त्याच्या ज्या शब्दस्पर्शाधिकांचं ज्ञान हे चिदाभासालाच होतं. ही प्रक्रिया अबाधित आहे, तिच्यामध्ये काही बदल नाही. काय बरं, हा सगळंच तिथं झालंच ना. सगळ्या व्यवहाराचं प्रकाशन काय आहे,
चैतन्याच्या साह्यानेच होतं ना. चैतन्य नसेल तर या पदार्थांना स्वतंत्र सत्तासुद्धा विद्यमान नाही. म्हणून सगळं चैतन्याची शोभा शोभत असे. आपल्याला किती जर ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यापेक्षा काय म्हणावं, ज्याच्या वाचून ज्याला स्वतंत्र अस्तित्वच नाही त्या पदार्थाला मानायचंच कशाला. सगळी ही चैतन्यच आहे की नाही. जर नजर आली तर सर्व काय आहे, चैतन्यच आहे. हे एवढा उटारेटा करण्यापेक्षा, पण हे भाग्य येत नाही माणसाच्या वाट्याला. आलं तो वेगळा भाग्यवानी. उलट तो म्हणतो विचित्रंग न्यायानी संगती लागते. ते पराकण जे आहेत ना ते एक कण उत्पन्न होऊन तो हा पुन्हा भोगत्याचा अदृष्ट असेल तर येतं, सगळ्यांना नाही. एखाद्या नाकाला पिनच झाला असेल तर त्याला सुगंध मिळणार नाही. मग आपल्याला वाटतं ही संगती मात्र काही विशेष आहे. अरे पण आहे कोणाच्या अधीन, चैतन्याच्याच अधीन आहे ना सगळं. हे जर झालं तर एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभ. खरं याच्यासाठीच हे सगळं चाललंय. पण सगळं लक्षात येतं, फक्त एवढंच लक्षात येत नाही. कारण का, को आम्ही भंगा पड गया. आता बघा, म्हणून घटादी पदार्थाचे ज्ञान होण्यास त्याचा उपयोग आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली तशी शब्दादी विषयाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती समजावी. बघा आता ही एवढी पंक्ती एकदम महत्त्वाची आहे. अंतःकरणवृत्ती आणि विषय यांचे एकदेश स्थितत्व म्हणजे ऐक्य होणे हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष. प्रत्यक्ष ज्ञानाला दुसरं नाव काय आहे, अपरोक्ष ज्ञान. आणि ह्या अपरोक्ष ज्ञानाचं खरं कारण काय आहे. आता आपण पाहिजे ना, अंतःकरणवृत्ती तिथपर्यंत जाते वगैरे, हे सगळं जरी म्हणलं तर खरं जेव्हा ज्ञान होतं अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष, त्यावेळेला आपल्या अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत जाऊ किंवा ते विषय तिथपर्यंत येऊ. परंतु अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एका देशामध्ये स्थितत्व किंवा एका देशामध्ये ऐक्य झालं की त्यालाच काय म्हणतात, अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. तुम्हाला पुस्तकाचं प्रत्यक्ष झालं म्हणजे अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली की नाही, बरोबर की नाही. मग आता पुस्तकाच्या आकाराची झाली की नाही, म्हणजे पुस्तक आणि अंतःकरण वृत्ती एका देशात आली की नाही. मग पुस्तक आणि अंतःकरण वृत्तीचं एक देश स्थितत्व यालाच काय म्हणतात, पुस्तकाचं ज्ञान, पुस्तकाचं प्रत्यक्ष ज्ञान. आता आपण काय म्हणत होतो, हे जे थोडक्यात सांगतो, नैयायिक वगैरे वेगळ्या रीतीनं म्हणतात. पहिल्यांदा कसं तुम्हाला पुस्तकाचं ज्ञान होतं त्याची प्रक्रिया वेगळी सांगतात प्रत्यक्ष ज्ञानाची. आत्मा मनसा संयुजते, त्यांची क्रिया हे काही ध्यानात ठेवली पाहिजे. असं आत्मा मनसा संयुजते, मन हा इंद्रियेनं, इंद्रियम च्या अर्थेनं, बरोबर ना. आणि तज्ज्ञानम तत्प्रत्यक्षम असं सांगतात ना. प्रथम आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो, मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो, इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध होतो. मग जे ज्ञान होतं ते ज्ञान काय आहे, प्रत्यक्ष. अशी प्रत्यक्ष ज्ञानाचं त्यांनी केलेलं लक्षण आहे. आम्ही काय म्हणतो की इंद्रिय आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व हे प्रत्यक्षाचं काय आहे, लक्षण आहे, आपलं प्रत्यक्षाचं कारण. हां नाही 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 नाही, मी काय म्हटलं, इंद्रिय म्हटलं, अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं जे एकदेश स्थितत्व त्याला आम्ही काय म्हणतो, प्रत्यक्ष ज्ञानाचं कारणत्व त्याला देतो. इंद्रिय आणि विषय हे एका देश, आपलं बरोबर आहे, अंतःकरण वृत्ती आणि विषय हे एका देशामध्ये स्थित झाले. कारण इंद्रिय तिथपर्यंत स्थित नाही झाली, त्या अंतःकरण वृत्ती इंद्रियाच्या द्वारा आणि तो पदार्थ यांचं एकदेश स्थितत्व हेच काय आहे, प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण आहे. ही गोष्ट लक्षात आली ना. आता बघा, अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता ती घटादी विषय आतच घटादी विषयाकार होते. अंतःकरण म्हणजे आतलं ज्ञानाचं साधन, ती अंतःकरण वृत्ती बाहेर जात नाही, आतच घटाच्या आकाराची होते. त्यावेळी त्या घटाच्या विषयांचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. कोणी सांगितलं की ह्या भिंतीच्या पलीकडे घट आहे, तर आपल्याला ज्ञान होतं की नाही की इथं घट आहे. परंतु त्यावेळेला अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा त्या घटापर्यंत गेली का, नाही. आतमध्येच काहीतरी घट आहे, कंबुगिरी वाद्यमान मातीचं भांडं तिथं काहीतरी आहे असं ज्ञान झालं की नाही. पण ते ज्ञान दूरच्या पदार्थाचं झालं की नाही, आणि तो पदार्थ व्यवहित आहे की नाही, आणि शब्दाने त्याचं ज्ञान झालं की नाही. पण ते ज्ञान कोणतं ज्ञान, हे परोक्ष ज्ञान आहे असं सांगतात. अंतःकरण वृत्ती बाहेर का झाली ना, पण आतमध्ये झाली, परंतु इंद्रियांच्या द्वारा तो पदार्थ व्यवहित असल्यामुळे त्याच्यापर्यंत जाऊन हे ज्ञान झाले का, नाही. म्हणून या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान. आमची काय व्याख्या ठरली अपरोक्ष ज्ञानाची, अंतःकरण वृत्ती आणि विषयांचे एक देश स्थितत्व त्याला आम्ही प्रत्यक्ष म्हणतो. आता एखाद्याने सांगितलं की पलीकडे घट आहे, तर घटाचं ज्ञान झालं का नाही तुम्हाला, पण अंतःकरण वृत्ती आणि तो पदार्थ यांचं जो अपेक्षित पदार्थ त्याचं एक देश स्थितत्व झालं का, नाही. कारण त्याला मध्ये काय आहे, प्रतिबंध आहे. म्हणून त्या ज्ञानाला तुम्हाला अपरोक्ष ज्ञान म्हणता येईल का, नाही. पण ज्ञान झालं नाही का, झाले, पण तो कोणत्या वस्तूचं झालं, व्यवहित वस्तूचं झालेलं आहे. आणि त्या ज्ञानाला तुम्हाला प्रत्यक्ष म्हणता येत नाही, पण त्या ज्ञानाला काय म्हणायचं,
शब्दाने तुम्हाला त्या वस्तूचं कोणतं ज्ञान करून दिलं? व्यवहित वस्तूचं, दूरच्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून दिलं. त्याला तुम्हाला अप्रत्यक्ष आपलं प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान म्हणता येणार नाही. हा घट आहे हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. हा घट आहे म्हणला तर काय आहे? प्रत्यक्ष ज्ञान. आणि घट नावाचा पदार्थ आहे असं ज्ञान झालं. कंबुगिरी आदिवान मातीचं भांडं म्हणजे घट असं तुम्हाला कोणी ज्ञान करून दिलं तरी तुम्हाला ज्ञान होईल का नाही? पण ते ज्ञान कोणतं झालं? त्या अंतःकरणवृत्तीचं ज्ञान नाही का? आहे. परंतु ती अंतःकरणवृत्ती आणि तो अपेक्षित विषय त्यांचं काय झालं नाही? एकदेश स्थितत्व झालं नाही. म्हणून हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि घट आहे हे परोक्ष ज्ञान. नुसतं घट आहे हे ज्ञान कोणतं झालं? परोक्ष ज्ञान. आणि हा घट आहे असं ज्ञान झालं तर ते कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान असं झालं. आता याच्या पुढचा एक विषय आहे की स्मृती ज्ञान परोक्ष, किंवा आपल्याला एखाद्या वेळेला 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या वाघाची आठवण होते, मग ज्ञान नाही का? हे स्मृती ज्ञान आहे. म्हणजे आपलं स्मरण झालं की नाही? म्हणजे ज्ञानाचा विषय झाला की नाही आपल्याला? वाघ मग ज्ञानच आहे की नाही? पण हे ज्ञान कोणतं आहे? स्मृती ज्ञान आहे. आपल्याला स्मरण झालेलं आहे. तेव्हा ह्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणावं का अपरोक्ष ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं अशी शंका येते. त्याच्याविषयी थोडंसं एक परिच्छेद सांगितला आहे आणि पुढं प्रमाण विचार सुरू झाला आहे. आपण प्रमाण विचार थोडासा धावता करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणाय का?